कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्माननीय अशोक कपूर चित्रपट अभिनेते दिग्दर्शकांचं स्वागत मंडळ तुपे करतील अशी मी त्याला विनंती करतो. त्याचप्रमाणे तुपे सर करतील असं विचार करतो. मित्रमंडळ खरबा त्यांचे स्वागत लावणी सरांचं स्वागत होत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवा. यापुढे स्वागत करीत आहे ना टाळ्याचे करा स्वागत करा. कवी उत्तमराज शिरजोळ कवी त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. ते तुपे सरने करा असं मी त्यांना विनंती. बरोबर ओके इकडे बघा. पुरस्कार वितरण सोहळा आपण नक्की येणार. आम्हाला वाटलं की इथं आपण आपल्या चित्रपट घ्यायला पाहिजे. त्या ठिकाणी आम्ही स्वतः जाऊन दाखवलेलं आहे. अशा प्रकारे साहित्य कला पर्यावरण आणि शासकीय पुरस्कार मिळण्यास मदत करते किंवा आपला जसा परीक्षेमध्ये एक एक प्रवीण एक एक मार्क वाढतो त्या पद्धतीने आपल्या खाजगी संस्थांचे हे पुरस्कार हे सन्मान या कार्यक्रमातील उपस्थितीतील फोटो त्यातून आम्ही करतो. आणि जे आपले तुम्ही आम्ही जे आहोत आम्हीच तुम्हाला म्हणतो का संस्थेला काहीतरी वर्गणी द्या बाबा. अशीच आपण एकमेकात सहाय्य करू अगोदर सुपंत या नियमानुसार आपणच आपली वर्गणी करतो आणि आपलं प्रास्ताविक भाषण म्हणलेलं आहे. यानंतर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मेघाताई डोळस आणि महेंद्र तुपे कविगार साहित्यिक यांचे सतत एक वर्षात आपल्या सर्वांच्या वतीनं खूप खूप त्याचा आपण अभिनंदन करूया कार्यक्रम. अजून द्या कवर पुढे करा. सरांचं हे खूप छान पुस्तक आहे. सर अगदी जुन्या पद्धतीच्या कवितेतून त्यांनी एक मांडणी केलेली आहे. या पुस्तकाचं प्रस्तावना लिहिण्याचं सौभाग्य मला मिळालं त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. कारण ज्यावेळी पुस्तक लिहायला घेतलं खरोखर त्यावेळेस त्यांच्या एक एक कविता अशा जुन्या आठवणीतून येऊ लागल्या की खरा असा साहित्यिक होणे पुन्हा गरजेचं आहे. कारण आपण नवीन कलाकृतीमधून पाहत आहोत
पण त्या ठिकाणी जुनं विसरत चाललेलो आहोत. त्या जुन्याची आठवण सरांनी नक्कीच करून दिलेली आहे. सर आपल्याला कार्यक्रमाच्या नंतर आता बोलताना नंबर देतील. ज्यांना पुस्तक हवं असेल त्यांनी कृपया त्यांची काय किंमत असेल ती अदा करून ते पुस्तक मागवावं आणि सरांनं खर्चानं ते पुस्तक त्या वाचकांना पोहोचवण्याची जबाबदारी सरांनी घ्यावी असं मी त्यांना आवाहन करतो. धन्यवाद धन्यवाद सर्वांना. अजून एक थोड्या काळावर प्रथम मनाची ही कविता संग्रह या ठिकाणी आपला प्रकाशित केलेला. कारण आपण सहजरित्या बाहेर कुठे गेलो तर चहा नाश्त्यासाठी आपले 150-200 रुपये निघून जातात. पण ज्याला खरोखरच साहित्याची आवड आहे हा वारसा पुन्हा मिळत नाही. आणि या विचार मंचावरून पुन्हा एकदा आवाहन करतो आहे की आचार्य डॉक्टर अंदानी यांच्या मार्फत बाप नावाची कवितेचं एक मोठं काव्यखंड होतं आहे. ज्या ठिकाणी 2100 कविता असतील पूर्ण महाराष्ट्रातून, तर त्यांचं देखील पुस्तक पुण्यामध्ये प्रकाशन होत आहे 17 मे 2026 रोजी. तर धन्यवाद. पुस्तक यानंतर थोडक्यामध्ये विचार मांडण्यासाठी कार्यकर्त्यांची जबाबदारी घेतलेली आहे. खरंच तुमचं मनापासून स्वागत आणि छान कार्य करण्याचं आपण मानस केला. मी सचिन अवचरलो, नितीन देशमुख मित्रमंडळ, सर्व मान्यवर यांचा आणि तेजस फाउंडेशनचे जे मान्यवर आहेत या सर्वांच्या मी नतमस्तक होऊन माझं जे कविता संग्रह प्रकाशित केला आणि मला या ठिकाणी बोलवून माझा सत्कार केला. कवी या कविता संग्रह प्रकाशित केल्यानंतर मला जो पहिल्यांदाच, कारण मी पूर्वीपासून लिहायचो आणि माझे पूर्वीपासूनचे मित्र आल्यानंतर मला जो आनंद झाला, मी जे लिखाण करायचो फक्त त्यांना सांगायचो, दाखवायचो, पण काही मित्र माझे लिखाण तसंच ठेवायचं. आता खूप कविता होत्या, पण मी शालेय जीवनापासून पूर्ण दिवसभर त्या ठिकाणी मी लिखाण करायचो, बाकीचं राहिलेलं तसंच ठेवायचो. पण मला हा योग हर रिटायरनंतर तरीसुद्धा कमीत कमी 12 वर्ष लागली. हे कोणाच्या जीवनात येऊ नये, कारण कवीची ही संकल्पना असते बुद्धिमत्ता कॅप्चर करण्याची, समोरचे घडलेल्या घटना त्या कशा विधित करायच्या, कशा भावनात्मक करायच्या, हे त्या ज्या वयामध्ये असतं. आता मी जर एखाद्या ठिकाणी आता माझ्या अगोदर या ठिकाणी त्यांनी सांगितलं बघ प्रेम, आता मी प्रेमावर बऱ्याचशा कविता केल्या, पण माझी मिसेस संघच असल्यामुळं मला त्या कधी वाचता आल्या नाही. मी वाचल्या फक्त मामा माझे जे भावस्कर मामा आहेत त्यांना माझं आम्ही दोघं जण असलो का ते एकदम मला एखादी सूचना अशी मिळायची सर का मी त्याच्यात प्रवृत्तच व्हायचं आणि एवढ्या कविता रसिक आणि भावनेतून लिहायचो. परंतु मांडायचा प्रयत्न करायचो तर माझं मन मला खायचं, अरे तू माळकरी झालास, अरे तू आदर्श शिक्षक झालास, 2 मुलाला शिकवणारा झालास, घरात आदर्श आहे, आणि तू जर असं प्रेमाचं जर बोलणं ऐकलं एखाद्या मुलांना तर ते तुझ्याकडे कशाच दृष्टीनं पाहतील. पण मला या कलाकारातून असं एक वाक्य आणि अनुभव जाणून दिला, ते म्हणे प्रेमाला वय नसतं, प्रेम हे मुक्त छंदासातून बोलायचं असतं. मांडा तुम्ही, आज मांडा, आज नाही तर उद्या ते कधी प्रकाशात येईल आणि त्याचा ते आज नाही तरी उद्या त्याचा त्या ठिकाणी रसिक स्वीकार करतील. म्हणून मी फक्त या ठिकाणी 2 मिनिटाची वेळ दिली आहे. फक्त माझं या पुस्तकाबद्दल या सर्वांचा मी या ठिकाणी धन्यवाद मानतो का माझ्या या ठिकाणी जो तुम्ही 2 तास बसले आणि माझं या प्रकाशनाला तुम्ही शांततेनं ऐकलं, कारण तुम्ही महाराष्ट्रातून आलेले आहात आणि तुमचे या ठिकाणी कविता सादर करणार आहात, तर तुमचा जो उत्साह असतो, ग्रुप असतो, तुम्ही थोडासा दाबला गेला, तर मी तुमचे धन्यवाद मला या ठिकाणी माफी मागतो आणि या सर्वांची माफी मागून माझ्या या कविता संग्रहामध्ये मी काय जे 2 शब्द मांडलेले त्याचं फक्त सविस्तर 2 सेकंदामध्ये माझ्या कविता कशा पद्धतीने केल्या. एक या ठिकाणी कोकिळाचे अर्थ हा
मनातल्या तिच्याबद्दलच्या ज्या भावना आहेत, पती पत्नी असेल, नर मादी असेल, त्या ज्या विरहाच्या ज्या भावना आहे, उत्कंठाची जी भावना आहे, ती मी व्यतीत केलीची प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर उतू नका मातू नका हा समाजावर बोललेला एक समाजाचं चित्रण त्या ठिकाणी मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर ओला दुष्काळ, पाऊस पडतोय, शेतकऱ्यांची व्यथा आहे, गरिबांची व्यथा आहे, गरिबांच्या खुणा आहे, संसार वाहून गेलेला आहे, महापूर आलेला आहे, संसार वाहून गेलेला आहे, घर छत्र उडून गेलेलं आहे, त्याचा मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर फाटकी झोपडी, माझ्या मुलीला दिल्या घरी सुखी राहा असं म्हणून मी तिच्यावर लिहिलेली एक कविता आहे. अगं ताई, फाटका जरी तुझा संसार असला, कसा जरी असला, तर हे नशिबानं राहिलेलं आहे. ते तुला या ठिकाणी तुला त्याच्यामध्ये परमेश्वराला आराधना करून या ठिकाणी परमेश्वर आपल्यातच असतो, आपल्याजवळच असतो आणि आपलं भाग्य बदलण्याचं कर्तृत्वानं आपलं भाग्य बदलताना आपण भाग्य बदलला का आपण त्याच्या सुखी समृद्धी आणि ऐश्वर्यामध्ये जीवन जगू शकतो. फक्त विश्वास हा ईश्वरावर ठेवा आणि परिस्थितीवर मात करीत चला. आणि विश्वास परिस्थितीवर मात केला का आपला संसार सुखी समृद्धीने ऐश्वर्यवान होतो, कीर्तिवान होतो. ते मांडण्याचा मी प्रयत्न केला. त्याच्यानंतर जसे फिराल तसं तुम्ही सवय जशी ठेवाल, पिणाऱ्याच्या बरोबर तुम्ही संगतीला राहिला तिचे तसे म्हणून बीज जसं आहे तसं आपलं अंतर्मन बनतं आणि अंतर्मन बनलं म्हणजे आपण वागण्यात तशा प्रतीचं वागणं बोलतो. हे मी त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. आणि विषारी ही एक कविता आहे. विषारी कविता अशी लिहिलेली आहे, प्राणी आणि मनुष्य, माणुसकी आणि प्राण्याचा जीव, प्राणी माणसापेक्षा किती श्रेष्ठ आहे हे त्या ठिकाणी मी मांडण्याचा प्रयत्न केला. आणि माणसाला हेच एक उद्देश केला, अरे माणसा तू तुझ्यापेक्षा या ठिकाणी प्राणी तरी बरा, या ठिकाणी तशी मांडण्याचा मी प्रयत्न केला. दिवाळीचं असं जे माझ्या पत्नीचं का देत नाही, मला तिचं एक डोळ्यापुढं चित्रण ठेवून आई वडील वारलेले आणि भाऊ बहीण हे कशा पद्धतीनं त्या ठिकाणी तिला कसं वागणूक देतात ते मी आम्हाला त्याचं मोठ्या प्रेमानं मी त्यांचं आदर तितके मानलेलं आहे. माणुसकी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, उभारी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या ठिकाणी मी मांडलेलं आहे. पंढरीची वारी, मी 25 वर्षापासून पंढरीची वारी करतो. सर, मी तुमच्याकडून जर कदाचित मागच्या वर्षी तिकडे बसलेलो होतो आणि मनाशी जिद्द बाळगली होती, मनाशी जिद्द तुमच्या बोलण्यानुसार, सरांच्या बोलण्यानुसार मनाशी जिद्द बाळगली होती तर मी पुढच्या वर्षी इथंच माझं बक्षीस घेत आहे मी माझ्याकडे. ते मी सक्सेस केलं. आणि दुसरं एक सांगतो, जीवनाचं मोल म्हणून माझं पुस्तक परत पुन्हा प्रकाशित होणार आहे. तेही पंडित तळेगावकर आणि संजीवनी तळेगावकर या महाराष्ट्राच्या या कवी याच्या क्षेत्रामध्ये त्यांच्याकडे ते प्रकाशित होणार आहे. आणि ते प्रकाशित झालं का त्यावेळेस त्यांना सांगितलं, मी खुराणा साहेबाच्या हस्ते या स्टेजवर मी तुमच्याकडून बक्षीस घेईन. आणि दुसरी एक सांगतो, मी वारीच्या या निमित्तानंच बोलतो, मी नॉन स्टॉप चालतो. याही वयात माझं 72 वर्षाचं वय आहे. मी जर संभाजीनगरहून किंवा कन्नडमधून जर निघलो डोनगावमधून तर नॉन स्टॉप पंढरपूरला 350 किलोमीटरपर्यंत गाडी थांबत नाही. हे आजही माझं हे पहिली विश्वासाचं हे म्हणजे भूषण बोलत नाही, पण मी एक दिवस तरी तुमच्या या स्टेजवर या स्वतःच्या कर्तृत्वाचं मला एक फल मी म्हणजे आवर्जून घेणार आहे. याला भक्ती, या पांडुरंगाचीच भक्ती आहे असं मी माझं म्हणजे पूर्ण मत जाहीर करतो. आणि पुढच्या वर्षी जर झालं तर अजून एक पुस्तक तुमच्या जाताना प्रकाशित करण्याचा प्रयत्न मी करीन. आणि गोरगरिबाला त्या प्रकाशामध्ये त्या पुस्तकातून जे येणारे जे पैसे असतील ते मी तुमच्या गोरगरिबाच्या विद्यार्थ्याला देण्याचा प्रयत्न करीन. भगवंतानं मला चांगला पगार पाणी दिलेला आहे, ऐश्वर दिलेलं आहे, समृद्धी दिलेली आहे. मी जर गोरगरिबाच्या विद्यार्थ्यांना जर काही शिक्षणामध्ये सहकार्य करू शकेल तर मला पुढील बळ द्या, ताकद द्या, हिंमत द्या आणि मला मार्गदर्शन करा. मी या गोरगरिबाच्या लेकराकरता पुढच्या वर्षी जे माझं पुस्तक प्रकाशित होईल त्यामधून मी माझी निधी मी गोरगरिबाच्या विद्यार्थ्याला कोणत्या तरी संस्थेला देण्याचा प्रयत्न करीन. असा एक आशीर्वाद मी तुम्हाला मागतो. आणि दुसरं कविता आपल्या वेळेअभावी
पुस्तक तुमच्यापर्यंत जर पोहोचलं मिळालं आज त्या प्रती त्या सरांनी सांगितलेले आहे आणि मी पुस्तक देण्याचा प्रयत्न करीन. कारण विचार हे मला मी सांगितलेले त्या पद्धतीनं आणि सरांच्या वेळेत लांबून महाराष्ट्रातून कवी लोक आलेले त्यांना परत पुन्हा जाण्याचा वेळ गाड्या नाही आहे आणि मी जर बडबड करीत राहिलो आणि वेळ आपल्याला झालेला आहे तर तुमची मनातली उत्सुकता आणि एक हुरहुर तुमच्या गाड्या निघून जातील. तुम्हाला रात्रीला या ठिकाणी रेल्वे किंवा आपलं राहण्याचे निवासस्थानाचा जो खर्च भोजनाचा खर्च हा माझ्या माथी नसताना पापाचा धडा बसेल. म्हणून मी एक अशी विनंती करतो का सर्वांच्या वतीनं या तेजस फाउंडेशनच्या व्हॉट्सअप नंबर द्यावा. व्हॉट्सअप नंबर दिल्यानंतर ज्यांना पुस्तकाची डिमांड आहे ते पाठवा. बरं ज्या व्यक्तींना माझं हे पुस्तक पाहिजे असेल ते मी तुम्हाला माझं नंबर आता माझे सगळे परिचितच माणसं आहे पण आता हे कवी लोक महाराष्ट्रातून आलेले त्यांना माझा नंबर लिहून घ्या. 70 66 080 321 हा माझा फोन नंबर आहे. आता हे पुस्तक अजून प्रकाशित झाल्यानंतर मी तुम्हाला कुरिअरनं म्हणा पोस्टानं म्हणा कशा पद्धतीने मला पाठवता येईल त्या ठिकाणी मी तुम्हाला पाठवण्याचा प्रयत्न करेन. आणि एखादी संस्था असेल गोरगरिबाची असेल तरीही मी त्याला देण्याचा प्रयत्न करीन. फक्त जर मागणी केली तर मी देईन. एकदा नंबर अजून सांगा सर. हां माझा नंबर आहे फोन नंबर 70 66 080 321. उत्तम शामराव शेजवळ हल्ली मुक्काम मिटमिटा जिल्हा संभाजीनगर. स्वागत करण्यासाठी काही गावकरी लोक आलेले आहेत. तर मी अशी विनंती करतो की उत्तमराव सम्राट शेजवळ कवी आणि काकू यांनी या ठिकाणी उपस्थित राहावं आणि त्यांचे संस्कार गावकऱ्यांनी करावे. सन्मानित करणार आहोत ते अगोदर कराडकरांचे जे वर्गमित्र आहे हे त्यांचं स्वागत करीत आहे. काळ्यामध्ये घ्यायचा काळ्या वाजवायचा जोरदार त्यांचे मित्र आहे ते स्वागत करीत आहे. वर्गमित्र आहे ओके. यादी संपल्याच्या वापरून संपल्याच्या नंतरच लगेच पुरस्कार वितरण करायला सुरुवात होईल. मी यादी वाचण्याकरता या संस्थेचे वाचन करण्याची सुरुवात करत. पुरस्कार वितरण यादी आधी किती आवडते हमारे स्कूल में कॉलेज में ATT को साथ ही दिया हमने. पुरस्कार वितरण यादी वाचन करा. ओके सर. आपण कार्यक्रमाच्या मुख्य सोहळ्याकडे वळत आहोत. फोटो काढा. ज्यांच्याकडून फोटो काढायचा असेल त्यांचा संपर्क नंबर घ्या. सर इकडे बघा. सर इकडे बघा. सर 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 एकदम त्यानंतरचा पुरस्कार आहे डॉक्टर यानंतरचा
प्यार की डोर कभी ऐसी ही बंधी नहीं जाती, अगर से बंध गई तो खुली नहीं जाती। चाहे कोई गावाचा विकास हा केला, गावाला सगळे खुश आहे आणि हा ग्रामपंचायतीच्या नावानं दिलेला जाणारा हा पुरस्कार आहे. पुढील पुरस्कार आहे सर्वांनी टाळ्या वाजवा. गावपुढे सर कवी तानाजी सोपान शिंदे. तानाजी सोपान शिंदे. शुभकामनाएं सर हमारी तरफ से आपको. खूप बहारदार असतात. त्यांचा आमचा विचार मंचावरती बऱ्याच ठिकाणी संगम होतो. सांगायला अभिमान वाटतो की केय कविता मी ह्यांना प्रतिसाद म्हणून मी गायला लागलो. फक्त तिसरं पर्व आता काव्य संमेलन सुरू होत आहे. पुढील पुरस्कार आहे त्यानंतर आई को पकड़ो, आई को पैर 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 या आई. पुढे 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 अच्छा अशोक सर. यानंतर यायचं आहे मनीषा कांचीलाल उषा, पत्रकार, नाशिक. झालं. मैडम ऊपर से ऊपर से. लागे बोलो उनको एक बार. शामराव शेजवळ, मुक्काम धोनगाव, पोस्ट बैरगाव, तालुका कन्नड, जिल्हा संभाजीनगर. माझ्या पत्नीचं नाव सुलोचना उत्तमराव शेजवळ. ते गृहिणी आहे आणि मी रिटायर 2014मध्ये मी रिटायर झालेलो आहे आणि हल्ले मुक्काम आता मी मिठमिठा इथं राहतो. आणि आता मी पूर्वी ड्युटी आणि शेती करीत होतो. आता मी पूर्ण वेळ माझा या लेखनाकरता देतो. आणि जो प्रसंग मला जे आठवला किंवा समोर जर घडला तर मी त्या प्रसंगाला किंवा घटनेला थोडंसं चिंतन करतो आणि मी त्याच्यावर 2 ओळी लिहिण्याचा प्रयत्न करतो. त्यामधून माझी मनाची व्यथा, जो गरीब असेल, दुबळा असेल, सामाजिक असेल, त्याला सहकार्य करण्याची माझी वृत्ती आहे आणि ती मी करीत राहतो. तसंच मी कवितामधून माझं मनोगत, लोकांची व्यथा आणि गरिबांची, दीनदुबळ्याची व्यथा
ही मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि समाज जो भटकत चाललेला आहे, जी आचार विचार संस्कृती सुसंस्कृती सोडून हे जो माणुसकी धर्म आणि माणुसकी विसरत चाललेला आहे, या माणुसकीच्या बद्दल जनजागृती म्हणून मी माझे या कवी लिखाणामधून मी माझे मनोगत मी मांडण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याला काही ठिकाणी प्रतिसाद मिळतोच असं मला या ठिकाणी आवर्जून सांगावं वाटतं. कारण आपण जोपर्यंत नवीन पिढीला ज्या जुन्या संस्कृतीविषयी जर आपण काही सांगितलं नाही, बोललो नाही, तर ही संस्कृती डुबून ही एक पाश्चात्यमात्य संस्कृतीचं आचरण घडून येईल आणि आपली भारतीय संस्कृती जगात महान अशी आहे, ती जगातली महान संस्कृती बुडेल आणि आई वडील चुलते काके नाना दादा मामा याला आपण विसरत चाललेलो आहे. आपल्या पूर्वजांना विसरत चाललेलं आहे, घरच्या उद्योगधंद्याला विसरत चाललेलं आहे. आणि अशा या माध्यमामधून आपण जर काही लिखाण केलं, नवीन पिढीला जर आपण दिलं, तर नवीन पिढी निश्चितच ते वाचेल किंवा मनन करेल आणि निश्चितच त्याचा परिणाम आपल्याला भावी पिढीत दिसून येईल. नाही तर आपण जर व्यसनावर मी बरेचसे लिखाण केलेलं आहे. आता ही पिढी ही व्यसनापायी जवळजवळ 90% लोक व्यसनात गेलेले आहे. बिडी, काडी, सिगरेट, तंबाखू, गांजा, चरस यामध्ये नवीन पिढीला आणि आता तर युग कॉम्प्युटरचं निघलेलं आहे, मोबाईल, कॉम्प्युटर आणि याच्यामधून जे अनेक प्रकारची व्याधी निर्माण झाले, डोळ्याचे विकार वाढले, पोटाचे विकार वाढले, शरीराचे आर्थिक विकार वाढले आणि या विकारामधून जर आपण त्यांना त्यांची जाणीव करून दिली तर भावी पिढीमध्ये या मुलाला मी माझ्या लिखाणातून त्यांना सांगत असतो. आणि मला काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी माझ्या शाळेमध्येही मी विद्यार्थ्याला घडवलं. शाळेमध्येही मी मला 2008मध्ये आदर्श पुरस्कार जिल्हा परिषदेनं मान्य केला होता आणि मी माझ्या शाळेमध्ये बराचसा निर्व्यसनीसाठी मी मुलं तयार केले आणि गावामध्ये झाडं, वृक्षारोपण, येणं जाणं, वृक्षारोपण, गोरगरिबाला सहकार्य करणं आणि नडल्या अडल्याला सहकार्य करणं, धार्मिक कार्यामध्ये मी सहभाग घेणं, राजकीय क्षेत्रामध्ये मी सहकार्य घेणं असं कामं करीत असतो. पूर्ण नाव सांगा तुमचं. माझं उत्तम शामराव शेजवळ, मुक्काम डोनगाव, पोस्ट बेळगाव, तालुका कन्नड, जिल्हा संभाजीनगर. मी